कधीकधी आयुष्यात असा क्षण येतो जो सगळंच बदलून टाकतो. माझ्या टाटा पंचसोबतही असं काहीसं घडलं. या व्हिडिओमध्ये मी ॲक्सिडेंटपासून इन्शुरन्स क्लेम आणि रिपेअर प्रोसेसपर्यंतचा संपूर्ण प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्मार्ट विथ यसमध्ये तुमचं स्वागत आहे. हे आहे माझी टाटा पंच प्युअर. मी ही कार डिसेंबर 2022मध्ये घेतली होती. आजपर्यंत या कारने मला कधीच निराश केलं नाही. सध्या कारने अंदाजे 1,14,355 किलोमीटर आपण बघू शकता इथे पूर्ण केलेले आहेत. रेग्युलर सर्व्हिसिंग वेळेवर केली आहे आणि कारची कंडिशनही चांगली आहे. बघा, कुठेही नॉबमध्ये व्हायब्रेशन वगैरे, स्टेअरिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. स्मूथली चालू झालेली आहे गाडी. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता 1,14,355 आणि ॲव्हरेज बघितलं तर आपण साधारण 1 लिटरमध्ये 17.2 आणि 16.4 अशा सेकंड ट्रिपमध्ये, म्हणजे जवळपास कंपनी क्लेम करते 18चं, पण आपल्याला 17.2 16.4 असं ॲव्हरेज E20 नंतरही भेटतं. हे आपण सध्या मी सिंगल हँडेड चालवतो त्यामुळे एवढं ॲव्हरेज आहे. तर तुम्ही इथं इंजिनचा आवाज ऐकला. कुठल्याही प्रकारचं काही डॅमेज वगैरे इंजिनमध्ये काही कळत नाही. तर बाहेरून पाहिलं तर आपलं जे आतमध्ये रेडिएटर ग्रिल आहे त्या ग्रिलला डॅमेज झाला आहे. सेफ्टी बार आहे हा, चांगलाच आतमध्ये डॅश झालेला आहे तो. त्यानंतर मागचं रेडिएटरला इथं बघू शकता तुम्ही साईडला भरपूर डॅमेज आहे. त्यानंतर खालचं जे फायबर आहे आपलं बंपरचे जी नेट आहे ही, या नेटला पण चांगले लॉक वगैरे तुटलेले आहेत याची सगळे. आतमध्ये कंडेन्सरला पाहिलं तर रेडिएटरला पूर्ण स्क्रॅचेस केलेले आहेत. बघा, वरच्या साईडला पण बघू शकता खूप प्रमाणात असे स्क्रॅचेस केलेले आहेत आणि इथे हा रॉड डॅमेज झालेला आहे. सर्वप्रथम कारची सध्याची कंडिशन पाहूया. समोरच्या बंपरवर काही स्क्रॅचेस आणि डॅमेज दिसत आहे. ॲक्सिडेंटमुळे झालेलं विजिबल डॅमेज इतकंच नाही, आतमध्ये नेमकं काय नुकसान झालं आहे हे बंपर काढल्यानंतर समजणार आहे. आता ड्रायव्हर साईडला येऊया. इथे मिररच्या खाली थोडं रस्टिंग सुरू झालं आहे. ही ॲक्सिडेंटमुळे नाही, पण पेंट निघाल्यामुळे हळूहळू रस्ट तयार होत आहे. त्यानंतर आता ड्रायव्हर डोअरकडे पाहिलं तर काही ठिकाणी पेंट निघालेला दिसतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी वेळेत दुरुस्त केल्या नाही तर पुढे रस्ट वाढू शकतो. आता लेफ्ट साईड बॅकडोअर सुद्धा काही डेंट्स आहेत, मागे डेंट आहे. नंतर हा लेफ्ट साईडचा बॅकडोअर आहे. इथे पाहिलं तर पेंट निघालेला दिसतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी वेळेत दुरुस्त केल्या नाही तर पुढे रस्ट वाढू शकतो. मागच्या बाजूला एक छोटासा डेंट आहे. आता लेफ्ट साईडला बॅकडोअरवर सुद्धा अशी डेंट आहे. चला तर आता बोनट उघडून इंजिन बे आपण बघूया. बटन प्रेस केलं तर बोनट आपण ओपन करूया. सध्या इंजिन बेमध्ये बाहेरून कोणताही मोठा विजिबल डॅमेज दिसत नाही. बघा, हे ओपन करून घेऊया. एकच मिनटं. आता सध्या जे इंजिन बे दिसतंय तुम्हाला त्यामध्ये कोणताही मोठा विजिबल डॅमेज तर दिसत नाही आहे, पण बंपर आणि बाकीचे पार्ट्स काढल्यानंतर लिकेज किंवा आतमध्ये काही नुकसान आहे का हे ते स्पष्ट होईल. आता उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं, एकच मिनटं, मी ते पण काही खाली दिसत नाही आहे रस्टिंग, म्हणजे डॅमेज असं काही लिकेज वगैरे दिसत नाही. इथे कुठेही डॅमेज नाही. आता उजव्या साईडला जर पाहिलं तुम्ही तर इथं रस्टिंग दिसत आहे. त्या भागावरही आपण अँटी रस्ट ट्रीटमेंट, टाटाची रबर कोटिंग आणि पेंट करून पुढे प्रोटेक्शन दिलं जाणार आहे. फार डॅमेज नाही, पण इथे रस्टिंग चालू झालेली आहे तर इथं रबर कोटिंग टाटाची करूया. चला आता आपण गॅरेजकडे निघूया. पण त्याआधी ॲक्सिडेंट नेमका कसा झाला ते थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे रस्त्यावरून प्रवास करत होतो. अचानक समोरची स्विफ्ट कारने जोरात ब्रेक लावले. सगळं इतक्या कमी वेळात घडलं की मला प्रतिक्रिया द्यायलाही वेळ मिळाला नाही. आणि माझ्या टाटा पंच स्विफ्टच्या मागच्या बाजूला त्या स्विफ्टच्या मागच्या बाजूने धडक बसली आपल्या समोरून कारमध्ये. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालं नाही. स्विफ्टचंही काही प्रमाणात नुकसान झालं, पण ते मॅनेजेबल होतं. कारचं एवढं जास्त नुकसान झालं नव्हतं पण आपल्या कारचं तुम्ही नुकसान पाहिलंच आहे. आता इन्शुरन्स पार्टवर आलं तर आता सर्वात महत्त्वाचं
प्रश्न म्हणजे या रिपेअरसाठी इन्शुरन्स कंपनी किती खर्च करणार आणि मला स्वतःच्या खिशातून किती पैसे भरावे लागणार हे सगळं बघायचं आहे आता. याचं उत्तर सर्वे आणि एस्टिमेट झाल्यानंतरच मिळणार आहे. त्यानंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी सर्वात आधी पॉलिसी बाजारमार्फत घेतलेल्या टाटा AIG बंपर टू बंपर पॉलिसीसाठी कस्टमर केअरला फोन केला. संपूर्ण घटना सांगितल्यानंतर त्यांनी लगेच क्लेम इंटिमेशन रजिस्टर केलं आणि मला क्लेम नंबर दिला. आता आपण ज्या गॅरेजमध्ये जाणार आहोत तो टाटा AIGच्या कॅशलेस नेटवर्कमधील एक ऑथोराइज गॅरेज आहे. गुगलवरचे रिव्ह्यूज आणि रेटिंग पाहून मी हा गॅरेज निवडला. माझ्या शहरात टाटा शोरूम आणि ऑथोराइज वर्कशॉप हे थोडं लांब आहे बघा, म्हणून जवळचा चांगला पर्याय म्हणून मी हा गॅरेज निवडला आहे. हे साधारण घरापासून 5 किलोमीटरवरच आहे. त्या भागात गॅरेज मॅनेजरने किती एस्टिमेट तयार केला, सर्वेअरने किती अप्रूव्ह केलं, कोणते पार्ट्स रिप्लेस झाले आणि रिपेअर प्रोसेस कशी सुरू झाली हे सगळं स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. म्हणून स्मार्ट विथ यशला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या भागासाठी तयार राहा.